सर यामध्ये मी ऍड करतो, मी एका ठिकाणी वाचलं होतं, तुम्हाला जर महिन्याला 1,00,000 रुपये कमवायचे असेल तर तुम्ही 1,00,000 कमवणाऱ्या माणसाच्या संगतीत राहा. करेक्ट. तुम्हाला जर 2,00,000 कमवायचे असेल तर तुम्ही 2,00,000 कमवण्याच्या संगतीत राहा. 1 करोड कमवायचं तर 1 करोडच्या संगतीत राहा. त्या संगतीत राहिल्यामुळे तुम्हाला ते बिझनेस किंवा ते काय थिंकिंग करतात, थिंकिंग पॉवर वाटतं. अगदी बरोबर. मग अशी जे आपण 10वी 9वी आणि दुसरी टायर. मी सचिन गोरे नावाचा एक उद्योजक आहे, त्याचा इंटरव्ह्यू घेतला आकाशवाणीला. मी रेडिओला ह्या मुलाखती घेतो, उद्योग विश्व, त्याच्यामध्ये व्यक्ती विशेष मध्ये त्या मुलाखत होती. त्याला मी प्रश्न विचारला की तुझं कोका कोलाचं त्याची कंपनी आहे, हे पॅकेजिंग कंपनी, भारतात जिथे जिथे कोका कोलाचं पॅकिंग आहे हे सगळं पॅकिंग ते मावळा त्याची कंपनी तिथून जातं, एक मोनोपोली त्याची, म्हणजे त्याला अल्टरनेटिव्ह नाही. तर त्याला म्हटलं की हे तू कसं काय ह्या लाईन मध्ये आलास? तर तो म्हणला मी कॉलेजमध्ये असताना माझे सगळे मित्र हे उद्योगपतींची मुलं होती, तेव्हा त्यांच्या गप्पा कळत्या, नवीन प्रॉडक्ट, इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग, कर्जाचे हप्ते कसे फेडले ते, आणि टीम वर्क, असे सगळे त्यांची चर्चा असायची. मी म्हणलं त्यावेळेस तुझ्या मित्रांच्या चर्चा काय असायच्या, ते ज्यांच्यात राहायचे ते? तो म्हणला की माझे मित्र ज्यांच्यात राहायचे त्यावेळेस त्यांच्या चर्चा वडापाव कुठं स्वस्त मिळतो, आमिर खानचा कोणता पिक्चर आलाय, आणि अमके राजकीय पुढाऱ्याचं काय चूज आहे, ह्या त्यांच्या चर्चा असायच्या. ते चहा, कटिंग चहा प्यायचे आणि दिवसभर टाइमपास करून घरी जायचे. तो म्हणला मी ह्या मुलांच्यात असो, त्यामुळे 3rd इयर मध्ये असताना मी सीडी राईट करण्याचा व्यवसाय चालू केला, सीडी राईट करून द्यायचा. आज तो कोट्यावधीचा मालक आहे, त्याचे कितीतरी ट्रेलर्स हे असतात ना मोठे, ते कंटेनर्स, त्याचा तो पण व्यवसाय आहे. आणि कंटेनर भरून माल जातो, मग कंटेनर स्वतःचे काम नको म्हणून त्यांनी स्वतःची चालू केली. श्रीमंत होण्यासाठीचा मार्ग बिझनेस. आणि आता इथं ऐकणारे मी काय जण होती की हे आधी लेक्चर ठेवलं असतं बरं, 20 वर्षापूर्वी. उत्तर आहे आत्ता सुद्धा करतायत, आत्ता इथून पुढे चालू करतायत. आम्ही आता एक नवीन कार्यशाळा चालू केल्या, त्या म्हणजे रिटायरमेंट नंतर पुढे काय. आणि 58 ते 60 वयोगटातले लोक आमच्याकडे येतात काउन्सिलिंगला. पुढचे 20 वर्षांचं मी नियोजन करून देतो, पुढच्या 20 वर्षांचं नियोजन. त्याच्यात काही लोकांना गाण्यांचं करून दिलंय, काहींना छंद करून दिले, कारण काही काहींचे खूप पैसा आहे. पण काही लोकांना ऍक्च्युअल नवीन व्यवसाय वेगळाच, त्याचं सेकंड इनिंग डिफरंट आहे. आधी काहीतरी एलआयसीत काम करत होता आणि आता कसं तरी डीलरशिप घेतली, तो त्याच्यात बिझी आहे. तो विसरून जातो त्याचं सगळे इगो बिगो सगळे त्याचे कोट सगळे फेकून देतो आणि नवीन चालू करतो लाईफ. उद्योजकता आपल्याला शक्य आहे आता, पण अर्थात ते आपल्या हातचा घास नसेल आणि नुसतं श्रीमंत व्हायचं असेल तर ते होणार नाही. त्यापेक्षा चांगली नोकरी आणि नोकरीतला चांगला पगार हे करायला हरकत नाही. म्हणून मग परफॉर्मन्स वाढला पाहिजे, आणि म्हणून पाट्या टाकण्याचा प्रकार जो करेल त्याला मग परफॉर्मन्स नाही, मग त्याला कंपनी पण थोडे दिवस ठेवते, नंतर म्हणते की बघू याला कधी वेळ आली त्याला बाहेर काढू. सो क्वालिटीला ऑप्शन नाहीये. 2-3 वेळा सचिन तेंडुलकरला पण काढलं होतं टीम मधनं, माहिती का? सचिन तेंडुलकरला पण काढलं होतं. म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ कुणाचं नाव असं काही हे नाहीये, तू परफॉर्मन्स गेला तुझा विषय संपला, आणि परफॉर्मन्स ठेवला तर तुला वरतीच घेत जाणार लोक, हे घेतील दुसरे घेतील.